पूर्ण जे अर्जुनला सांगत असते की ती जेव्हा आजोबांना जे पसंत होतं, जे आवडायचं तेच ती करायची. जसं त्यांना निळा रंग आवडायचा म्हणून ती निळी साडी घालून त्यांच्याबरोबर बाहेर जायची. हेच तेव्हाचं प्रेम व्यक्त करण्याचं साधन होतं. हे ऐकून अर्जुनला खूपच बरं वाटतं. तो म्हणतो, मला मिळाली आता आयडिया. इथे चैतन्याला कळतं त्याला काय हवं आहे म्हणून आणि त्याला कशाबद्दल आयडिया मिळाली आहे. इथे पूर्णाजी म्हणते की काय आता झालं तुझं समाधान, मग आता जा झोपायला. तुम्ही दोघंजणं काय करता इकडे? तो म्हणतो हो जातोच झोपायला. पण तेवढ्यात अर्जुनला आठवतं की पूर्णाजी एवढ्या रात्री का बाहेर आली आहे म्हणून. तेव्हा तो पूर्णाजीला विचारतो, तू एवढ्या रात्री इकडे काय करतेस म्हणून. तेव्हा ती गोंधळते. ती म्हणते काही नाही, असंच. पण तो नंतर म्हणतो, सांग मला नीट कशाला आली असतो इकडे. तेव्हा ती म्हणते, माझी थोडी शुगर लो झाली आहे म्हणून मी थोडंसं गोड खायला आली आहे. तर इथे चैतन्य आणि अर्जुनला कळतं पूर्णाजी मुद्दामून गोड खाण्यासाठी हे सगळं बहाणा करते. अर्जुन म्हणतो ठीक आहे. तो किचनमध्ये जातो आणि एक केळं घेऊन येतो आणि म्हणतो हे घे गोड. ती केळं बघून एकदम चकित होते. म्हणते अरे हे काय, हे नको मला. तो म्हणतो मग तुला काय हवं आहे म्हणून. तेव्हा ती म्हणते सकाळी जे सायलीने बिस्किटं बनवलेली ना ती दे ना. तो म्हणतो अच्छा, मग ह्याच्यासाठी हे सगळं करतेस काय. केळं खूपच चांगलं आहे, याच्यात कॅल्शियम आहे, विटॅमिन आहे, हे सगळं आहे, तू खा, हेच चांगलं आहे. ती म्हणते नाही देणार आहे असं. ती ब्लॅकमेल करते. तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे, तर किती हवे तुला. तर ती म्हणते 3. अर्जुन म्हणतो काय 3. ती म्हणते ठीक आहे 2 तरी दे. अर्जुन म्हणतो ठीक आहे पण हे शेवटचं हां. असं करून तो किचनमध्ये जातो आणि बरणी घेऊन येतो. बिस्किटं ठेवलेली असतात ती. त्याच्यातून 1 बिस्किट येतो, 2 बिस्किटं देतो. नंतर पूर्णाजी म्हणते अजून 1 दे ना. तो म्हणतो नाही आपलं 2च ठरलेलं. इथे चैतन्य पूर्णाजीला म्हणतो काय बार्गेनिंग करतेस तू गं, वा वा. आणि इथून ती म्हणते ठीक आहे 2 तर 2 आणि ती तिथून निघून जाते आपल्या रूममध्ये. इथे चैतन्य आणि अर्जुन तिकडेच असतात. अर्जुन चैतन्याला म्हणतो तू एक काम कर, उद्या सकाळी 7 वाजता बरोबर 7 वाजता माझ्या रूममध्ये आणि सायलीना माझा आवडता कलर सांग. तर चैतन्य म्हणतो अरे तुझा आवडता कलर आहे कोणता. तो म्हणतो निळा. नको असं कर, हिरवा सांग. ग्रीन माझा आवडता कलर आहे म्हणून सांग. तिला ग्रीनबद्दल सगळं सांग म्हणजे बघूया. जर सायलीने ग्रीन साडी किंवा ग्रीन रंगाचं काही घातलं आणि आली तर समजायचं की त्यांच्या मनातही माझ्याबद्दल प्रेम आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो तू असं का नाही करत, आत्ताच जा रूममध्ये सायली वहिनीला उठव आणि सांग आय लव्ह यू. तो म्हणतो हो, म्हणजे त्या उठतील, मला एक थोबाडीत मारतील आणि मधुभाऊन बरोबर इथून निघून जातील. चालेल, खूप सोपं आहे. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे. अर्जुन त्याला म्हणतो बरोबर 7 वाजता माझ्या रूममध्ये ये. तो म्हणतो ठीक आहे म्हणून. इथे सकाळ होते. सायली आवराआवरी करत असते. अर्जुन चैतन्याची वाट बघत असतो. जसं रात्री ठरलेलं असतं की चैतन्य त्याच्या रूममध्ये येऊन सायलीला ग्रीन रंगाबद्दलचं सांगेल की हा कसा अर्जुनचा आवडता कलर आहे म्हणून. पण तो काही येत नाही. उशीर झाला हे बघून अर्जुन आपला फोन काढतो आणि त्याला मेसेज करतो. पण मेसेज काही चैतन्याला डिलिव्हर होत नाही. मग तो फोन करण्याचा प्रयत्न करतो पण फोन काही लागत नाही, त्याचा स्विच ऑफ असतो. आणि सायली इकडे आवरता अर्जुनकडे बघत असते काय चाललं आहे म्हणून. इथे अर्जुन खूपच वैतागतो. आता म्हणतो आता काय करायचं, त्या खालती चालल्यात. सायली म्हणते मी तुमच्यासाठी कॉफी करून आणते. तेवढ्यातच अर्जुन तिला थांबवतो आणि विषय काढतो की ग्रीन माझा कसा फेवरेट कलर आहे. मी लहानपणी असताना ग्रीन बॉटल, डब्बा, ग्रीन कलरचं पेपर, मी ग्रीन कलर इतका लकी आहे की मी लॉच्या एक्झामसाठी पण ग्रीन कलर, हे सगळं ग्रीन कलरबद्दल तो भाषण देत असतो. तेवढ्यातच इथे जिन्यावरती चैतन्य चढत असतो. म्हणतो अरे आजच मला झोप लागली आणि उशीर झाला, आजच नेमकं असं झालं. आता अर्जुन मला ओरडेल म्हणून. पण तो काय बोलायच्या आधी मी ग्रीन कलरबद्दल सांगून टाकतो सायली वहिनीला, म्हणजे सगळं बरोबर होईल म्हणून. तो रूममध्ये येतो आणि सायली आणि अर्जुन बोलतच असतात. तेवढंच चैतन्य सुरू होतो, अरे अर्जुन तू अजून ग्रीन कलरचे कपडे घातले. माहिती आहे का सायली वहिनी अर्जुनला किती ग्रीन कलर आवडतो, तो शाळेत असताना डब्बा आहे तेच सांगतो जे अर्जुनने तिला सांगितलेलं असतं. सायली इथे चकित होते, हे ग्रीन कलरचं हे दोघं काय चाललं आणि काय बोलत आहेत एवढे. अर्जुन चैतन्याला थांबवत असतो पण चैतन्य आपलं सुरूच असतो. तेव्हा नंतर अर्जुन चैतन्याला घेऊन खालती जातो आणि म्हणतो चल मी तुला कॉफी पाचतो म्हणून. आणि ते दोघं खालती स्टडीमध्ये निघून जातात. इथे अर्जुन त्याला म्हणतो अरे हेच सगळं मी बोललो होतं तुला उशीर झाला म्हणून, तू परत काय तेच सांगतो आणि त्याला मारत असतो. इथे वरती सायली विचार करते की ह्यांना इतका ग्रीन कलर आवडतो, मग मी जर का ग्रीन साडी घातली तर त्यांना साडी आणि मी दोन्ही आवडेल बहुतेक आणि ते माझ्याकडे बघत असतील. मग मलाही कळेल की त्यांना खरंच माझ्यावर प्रेम आहे की नाही. तीही ग्रीन साडी काढते
इथे काय ती अर्जुन चैतन्याला मारत असतो, तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे तू आता मला मारतच बसला तर कळणार नाही ना, सायलीबाईनी ग्रीन साडी घालून आली आहे ते कसं बघणार मग आपण. तो म्हणतो हो रे. तेव्हा तो म्हणतो चल आता आपल्याला बघायला नको का तिकडे त्या ग्रीन कलरची साडी घालून येत आहेत की नाही म्हणून. इकडे नंतर सगळेजण टेबलावर पूर्णा आजी, अश्विन, अस्मिता, मधुभाऊ, प्रताप, अर्जुन, चैतन्य सगळे टेबलाच्या इकडे असतात. सगळेजण नाश्ता करायला बसलेले असतात. फक्त चैतन्य आणि अर्जुन उभे असतात. इथे अर्जुन सायलीची वाट बघत असतो की ती ग्रीन साडी घालून येते का, एवढं ग्रीनचं भाषण दिलं त्याचा काही परिणाम होतो आहे का, ते वाट बघत असतात. अर्जुन टेबलावर असंच बोटाने वाजवत असतो आणि सगळेजण त्याच्याकडे बघत असतात. हे चैतन्याला कळतं. चैतन्य मुद्दामून गाणं सुरू करतो आणि सगळेजण गायला लागतात. नंतर पूर्णाजी त्यांना थांबवते, म्हणते हे काय चाललं आहे तुमचं. तेवढ्यातच अर्जुन भानावर येतो. चैतन्य त्याला म्हणतो अरे काय चाललं आहे, सगळेजण बघतायत म्हणून. इथे तो सायलीची वाट बघत असतो पण सायली काय अजून खालती येत नाही आहे. पूर्णाजी विचारते अरे सायली कुठे आहे, ती एवढा वेळ काही झोपत नाही करून. तर विमल म्हणते नाही, त्या आता कॉफी करून परत वरती गेल्यात आवरावरी करायला. पूर्णाजी म्हणते ठीक आहे. दुसरीकडे इकडे रविराज नी स्केच आर्टिस्टला बोलवलं असतं. प्रतिमा, नागराज, सुमन आणि तन्वी हे सगळेच उभे असतात. इथे तन्वी आणि नागराज बोलत असतात की आज यांनी जर का स्केच काढलं तर आपण मेलो म्हणून. इथे रविराज वाट बघत असतात, त्याला उशीर होतो आहे म्हणून. तेव्हा नागराज म्हणतो अरे आता नाही येणार, 11 वाजून गेले, त्याला 11ला बोलवलेलं ना, सोड आता. तर तो म्हणतो, रविराज म्हणतो नाही येईल तो, म्हणून वाट बघत असतात. इथे सुमन कोणी हे वहिनींच्या बाबतीत हे असं केलं, त्यांचा चेहरा जाळला, त्या नराधमाला बरोबर शिक्षा होईल, असं होईल तसं होईल, खूप बोलत असते. तेव्हा इथे तन्वी नागराजला म्हणते तुमच्या बायकोला थांबवा हे सगळं बोलण्यापासून, आणि आता आज पहिल्यांदा माझ्या हातनं कोणाचा तरी खून होईल. तो म्हणतो तिच्याकडे लक्ष नको देऊ. नागराज म्हणतो तू गप्प राहा. आणि इथे ती परत सुमन बोलायला जाते. तेवढ्यात नागराज तिला म्हणतो थांब ना, वहिनींची हालत बघ ना, कशाला एवढं बोलतेस, थांब. तेवढ्यातच तो स्केच आर्टिस्ट येतो. रविराज त्याला म्हणतात ये बस. रविराज म्हणतात ही माझी बायको प्रतिमा, आणि प्रतिमाला सांगतात हा वैभव, हा खूप छान स्केच आर्टिस्ट आहे आणि खूप छान काढतो चित्र म्हणून. तेव्हा रविराज प्रतिमाला म्हणतात तू आठवून बघ, जे काय आठवते ते त्याला सांग, तसं तसं तो बनवेल म्हणून. इथे प्रतिमा आठवण्याचा प्रयत्न करते पण तिला काही ते आठवत नाही. तिला एकदम अंधुक अंधुक दिसतं आणि ती एकदम त्या कोशात जाते आणि एकदम एकदम घाबरायला सुरुवात करते. इथे सुमन तिला पाणी आणून देते. ती पाणी पिते पण तरी तिला ते अंधुक अंधुकच दिसतं महिपतचा चेहरा. इथे प्रिया आणि नागराज म्हणतात की आज हिने आठवलं तर आपण गेलो, सगळंच संपेल म्हणून. तेव्हा इथे ते दोघंजणं म्हणतात की वहिनीला एवढा त्रास होतो आहे, नको म्हणून नको. तर नागराजला रविराज म्हणतात थांब जरा. इथे प्रिया पण म्हणते नको, आईला खूप त्रास होतो, मी आत घेऊन जाते. तेव्हा रविराज प्रियाला म्हणतात थांब जरा तन्वी, तिला आज आठवलंच पाहिजे, कारण मला पण कळायला हवं कोणी तिचा चेहरा जाळला आहे म्हणून, तो पकडायलाच हवा. असं म्हणून चाललं असतं. इथे नागराज आणि प्रियाची हालत खूपच खराब असते. रविराज प्रतिमाला सांगतात की आठव थोडा थोडा हळूहळू आठवण्याचा प्रयत्न कर, आणि त्याला सांगतो तसा स्केच काढेल म्हणून. पण इथे प्रतिमा एकदमच गोंधळात पडते. ती एकदम घाबरायला सुरुवात होते.